3,000 कोटी रुपयांचा कचरा घोटाळा झाल्याचा दावा कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी सातत्यानं केलेला असून आणि हा 3,000 कोटी रुपयांचा कचरा घोटाळा पालिकेनं केलेला आहे। दिवसातनं 3 वेळेला कचरा गाड्या कचरा उचलण्यासाठी जाणं अपेक्षित असताना केवळ एकच वेळेला ही गाडी जातीये। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या इमारतीच्या बाजूला असाच कचरा पडल्याचं पाहायला मिळालं। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी त्याचा आढावा घेतलाय, पाहूया। 3,000 कोटी रुपयांचा कचऱ्याचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो सातत्याने लोकशाही मराठी कडनं केला जातोय आणि ते देखील पुराव्यासह हा आरोप केला जातोय। मात्र आपण बघतोय की आता आपण आहोत अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्ते यांच्या घराच्या खाली आणि खरं तर 3 वेळेला गाडी फिरली पाहिजे अशा पद्धतीचं एकंदरीत हे नियोजन असतं। महापालिकेचं तसं नियोजन आहे। मात्र आपण बघतोय की कायम इथे ज्या वेळेला अंजली दमानिया यांच्याकडे आम्ही पत्रकार परिषदेसाठी येतो त्या वेळेला इथे कायम अशा पद्धतीचा कचरा पडलेला आम्ही कायमच पाहत आलेलो आहे आणि आज देखील तीच अवस्था आहे। डबा जो आहे तो ओसंडून वाहत आहे। सकाळी एकदा गाडी येताना पाहिलेली आहे, मात्र त्याच्यानंतर गाडी येते किंवा नाही येत या संदर्भात कोणतीही माहिती नाही। असं असलं तरी एकंदरीत जर बघितलं तर या परिसरामध्ये कायमच कचरा पडलेला आहे। मुख्य म्हणजे येथे कचरा टाकू नये, यहाँ कचरा ना डाले अशा पद्धतीचा मुंबई महापालिकेने बोर्ड देखील लावलेला आहे। मात्र तरी देखील इथे सातत्याने कचरा पडलेला असतो। कचरा पडल्यानंतर ती उचलण्याची जबाबदारी कोणाची? कारण इथे कचरा टाकू नये हा बोर्ड लावून फक्त होतं का? कारण दिवसभर घरामध्ये माणसं असतात, कचरा निर्माण होत असतो, नवीन कचरा तयार होत असतो आणि हा कचरा घरात ठेवण्यापेक्षा बाहेर येऊन टाकणं सोयीस्कर होतं। यासाठी 2 ते 3 वेळेला दिवसातनं गाडी फिरली पाहिजे अशा पद्धतीचा महापालिकेचा नियम असताना देखील महापालिका अशा पद्धतीच्या गाड्या फिरवत नाही। थोडक्यात आपण जर बघितलं तर कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सुटत नसल्याचा पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।